प्रचंड आज अवकाळ आहे, खूप अवकाळ काय कळतच नाही. 2 दिवस खूप अवकाळ आहे. म्हणजे मी फॅन बंद करून तर शक्यच नाही व्हिडिओ करणं. तरी प्लस मी हा एक फॅन शोधला आहे सगळ्या सामानातून आणि कंटिन्यूअस वापरते आहे. काही इम्पॉसिबल कारण इथे व्हेंटिलेशनच नाही आहे ना जास्त. चला 2 मिनिटं द्या, हे व्हिडिओ सुरू करते. हाय हॅलो नमस्कार, मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं मनापासून नवीन एका व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते आहे. तर जसं की तुम्ही टायटल थंबनेलमध्ये वाचलेलं आहे तेच सगळं मी तुमच्यासोबत अजिबात वेळ न दवडता पटापट असं शेअर करणार आहे. गुड न्यूज काय सांगणारच आहे, पण त्याच्या आधी जे मला मन की बात तुमच्याशी बोलायचं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी गुड न्यूज शेवटी ठेवलेली आहे बोलायला, की जेणेकरून ना तुम्ही हे आधीचं ऐकाल. सो प्लीज डोंट स्किप द व्हिडिओ, प्लीज प्लीज, खूप महत्त्वाचं आहे, ऐकून घ्या. मी जे माय लाईफ स्टोरी तुमच्यासोबत शेअर केलं त्याला अजूनही खूप सारे व्ह्यूज येत आहेत. तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यावरती खूप सारे कमेंट्स येत आहेत. वाईट कमेंट्स अगदी तुरळक आहेत, पण चांगल्या चांगल्या कमेंट्स येत आहेत की ज्याच्यातून लोकांना पॉझिटिव्हिटी मिळते, नवीन उमेद मिळते, उभारी मिळते. खूप जण त्याच्यातून स्वतःच्या आयुष्यातले काही इश्यूज प्रॉब्लेम्स शेअर करतायत. मोकळेपणाने बोलायला एक प्लॅटफॉर्म मिळाला, कारण प्रत्येकाला व्हिडिओ करून हे बोलणं शेअर करणं शक्य नसतं, पण कुठेतरी बोलावंसं वाटतं. ठीक आहे, तर तो व्हिडिओ म्हणजे मला ज्या उद्देशाने लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे तो उद्देश कुठेतरी थोडासा का होईना सफल होताना मला दिसतोय. पण त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत जे 2 पार्टमध्ये शेअर केलेलं आहे ना, की पहिली गोष्ट की मी ह्यातून कशी बाहेर पडले. तुम्हाला हवं असेल तर गेल्याच काही 2-4 व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता, अजूनही बघितलेलं नसेल तर, की मी ह्या सगळ्या सिच्युएशनमधून, इमोशनल क्रायसिसमधून, वाईट परिस्थितीतून बाहेर पडताना काय काय केलं, स्वतःला मेंटली पीसफुल ठेवण्यासाठी, स्टेबल ठेवण्यासाठी, स्ट्रॉंग ठेवण्यासाठी. आणि दुसरा पार्ट असा होता की अशा व्यक्तीच्या कुटुंबियांकडून काय होणं अपेक्षित असतं, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी कशी ही सिच्युएशन हँडल केली पाहिजे, कसा आधार बनलं पाहिजे, काय पॉझिटिव्हिटी दिली पाहिजे त्या व्यक्तीला. तर हे जे 2 पार्ट्स मी केलेत ना, मला अपेक्षा होती की जसं माय लाईफ स्टोरीला एक सफलता मिळत चालली आहे किंवा भरपूर व्ह्यूज मिळत आहेत, कमेंट्स येतात, तसे ह्या 2 व्हिडिओजवरती पण यावेत, कारण की मी पॉझिटिव्हिटी पसरवण्यासाठी हे सगळं करते आहे. पण त्याला म्हणावे असे व्ह्यूज आले नाहीत. सी अल्गोरिदम म्हणून किंवा बिझनेस म्हणून किंवा अर्निंग म्हणून ह्याकडे बघण्यापेक्षा मला माणूस म्हणून ह्याच्याकडे बघणं जास्त महत्त्वाचं वाटतं आहे. ट्रस्ट मी की हे 2 व्हिडिओ हे पण तुमच्यापर्यंत पोचणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरती पण तुमच्या कमेंट्स येणं, व्ह्यूज येणं, शेअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे, की जेणेकरून अशा परिस्थितीतून बाहेर पडताना कशी थॉट प्रोसेस असली पाहिजे, कसं स्वतःकडे बघितलं पाहिजे, कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि कुटुंबियांनी अशा सिच्युएशनमध्ये त्या व्यक्तीचा आधार कसं बनलं पाहिजे, हे पण सगळीकडे खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होणं गरजेचं आहे आणि ते तेवढं होत नाही आहे. त्याबद्दल थोडीशी कुठेतरी मनात खंत आहे, वाईट वाटते आहे. तर त्यामुळे तुम्ही अजूनही पाहिले नसतील ते व्हिडिओ तर प्लीज जाऊन नक्की चेकआउट करा. आणि मी कम्युनिटी पोस्टला पण पोस्ट केलेलं आहे, गेल्या 2-3 पोस्टमध्येच तुम्हाला बघायला पण मिळेल, किंवा जस्ट तुम्ही चॅनल पेजला माझ्या जाऊन खाली स्क्रोल केलं तर गेल्या 4-5 व्हिडिओजमध्येच ते 2 व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. प्लीज जाऊन चेकआउट करा, की जेणेकरून ही पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचेल आणि अजून लोकांना संघर्षासाठी उमेद मिळेल आणि कुठेतरी ते स्वतःला स्टँड करतील. ठीक आहे, तर चला आता महत्त्वाची गोष्ट, गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करते आहे. गुड न्यूज अशी आहे की आम्ही आमचं घर घेतलेलं आहे. येस, तो व्हिडिओ मी शेअर केला होता ना की हे असेल का आमचं ड्रीम हाऊस, तर तो व्हिडिओ तसा बराच जुना आहे बरं का. आज आता माफी मागते तुमची, सॉरी. तो अगदीच तेव्हा शूट केलेला व्हिडिओ नाही आहे, त्याच दिवसांदरम्यान जेव्हा तुम्ही हा पाहिला आहे. ठीक आहे, तो बऱ्यापैकी जुना आहे, साधारण 2-4 महिने झाले असतील, तो इतका जुना आहे. पण तेव्हा कसं झालं, मी एकटी पाहायला गेले होते, म्हणजे आमच्या घरातून माझे आई बाबा, माझी मुलगी होती, पण माझा नवरा नव्हता सोबत, त्याच्यामुळे मी त्याला दाखवायला म्हणून व्हिडिओ करून ठेवला होता. आणि
तो तुमच्यासोबत थोडासा विषय कुठेतरी सुरू करायचा होता ना मला, म्हणून शेअर केलेला होता. आणि एक मेमरी पण राहते की आपण बघितलं होतं असं एक घर म्हणून. आणि गंमत अशी झाली, आता जे घर आम्ही परचेस केलेलं आहे तर तेव्हा आम्ही तिथे सगळेच एकत्र गेलो होतो. त्यामुळे मला आता रिअलाईज होतं आहे की अरे तेव्हा ते घाईगडबडीत डोक्यातच नाही आलं की एम्प्टी हाऊस एक टूर करायला पाहिजे होती, जी मेमरीमध्ये पण राहिली असती आणि तुमच्यासोबत मला शेअर पण करता आली असती. पण आता ते काही मी मागे जाऊन रेक्टिफाय करू शकत नाही, कारण की मी आता तुम्हाला एम्प्टी हाऊस टूर देऊ शकत नाही. घर आता अशा स्टेजला आहे की केव्हाही आम्ही तिकडे शिफ्ट होऊ शकतो विदिन अ मंथ और समथिंग लाईक. मी तुम्हाला अशी एक्झॅक्ट काही डेट नाही देऊ शकत त्याबद्दलची, मे बी 2 मंथ्स वगैरे असं असू शकेल. बघूया आता कसं होतं आहे. त्याची थोडीशी हिंट तर तुम्हाला मिळालीच असेल जेव्हा मी 1-2 वेळेला त्याचा म्हणजे काय म्हणतात हिंदी शब्द डोक्यात येतो, कारण सध्यानं मी हिंदी बरंच ऐकते आणि वाचते त्याच्यामुळे. पण त्याचा उल्लेख केला होता मी की नवीन घरासाठी मी काहीतरी घेतलं आहे किंवा आम्ही इंटेरियरसाठी बघतोय शोधतोय, फर्निचर मॉलला गेलो आहे वगैरे. तर हे सगळं तुम्हाला कदाचित हिंट्स मिळाल्या असतील. मला तसं कोणी कमेंट नाही केलं, कारण मागचेच ते विषय अजून चालले. तर मला आता तुम्हाला सगळ्यांना तेच सांगायचं आहे की तुम्ही व्हिडिओ बघा, तो त्याच्यातून जे चांगलं घ्यायचं आहे, जी प्रेरणा घ्यायची आहे ती तुम्ही घ्या. पण मी त्या गोष्टीत फार म्हणजे अजिबातच अडकलेली नाही आहे, मूव्ह ऑन केव्हाच केलं आहे. तर तुम्ही पण त्या गोष्टीकडे एक अनुभव म्हणून बघा आणि मूव्ह ऑन करा. माझ्या चॅनलसाठी माझ्या बाबतीत तुम्ही जो काही थॉट करता आहात, तर गणपती बाप्पा मोरया. तुमच्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्सची, आशीर्वादाची, शुभेच्छांची खूप खूप आवश्यकता आहे. नक्कीच सपोर्टची आवश्यकता आहे. पुढे आता खूप छान छान, मी जेव्हा नेहमी म्हणत होते ना तुमच्यासोबत की पुढे खूप छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. टचवूड, स्वामींची कृपा असावी, किसी की नजर ना लगे. तर छान छान गोष्टी तुमच्यासोबत शेअर मी करणारच आहे. वेळोवेळी सांगतच राहीन. जेव्हा खरंच काहीतरी मेजर अपडेट्स देण्यासारखे असतील तेव्हा तुमच्यासोबत मी देईनच. थोडंसं अजून घराच्या बाबतीतले व्हिडिओज बघण्यासाठी थोडंसं वेट करा, थोडंसं थांबा. योग्य वेळी तुमच्यासोबत ते देखील मी शेअर करीन. पण क्रॉस फिंगर्स की लवकरात लवकर आम्ही तिकडे राहायला जाऊ. आणि ही न्यूज आज आत्ताच शूट करते मी. 5 जून आहे, शुक्रवार. आज खूप छान दिवस आहे. तर म्हणलं चला आत्ता शूट करूयात आणि लगेचच थोड्या वेळात तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवूयात, पोस्ट करूयात. सो ताजा हा व्हिडिओ आहे. तर एन्जॉय करा. आणि चला आता ह्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. आता नवीन एक व्लॉग लगेचच सुरू करेन थोड्या वेळामध्ये. आज बाहेर जाऊन काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्याही तुमच्यासोबत शेअर करीन. आणि संध्याकाळपर्यंतचं एक नवीन रुटीन सुरू करणार आहे मी संध्याकाळी. सो स्टे ट्यून. त्या रुटीनला पण तुम्ही मला नक्की सपोर्ट कराल आणि मला मोटिवेट कराल असं मला वाटतं आहे नक्की. आणि करा प्लीज. तुमचे सजेशन्स त्या व्हिडिओखाली द्या जेव्हा तो व्हिडिओ मी पोस्ट करीन. सो संध्याकाळचा एक नवीन ब्लॉग शूट करीन जो मी तुमच्यासोबत उद्या शेअर करीन. तर अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि जय श्रीराम. स्वामींकडे खूप खूप त्यांच्या चरणी मनापासून कृतज्ञता आहे की जे काही मला माझ्या आईवडिलांच्या कृपेने, आमच्या दोघांच्या एकमेकांच्या साथीने जे काही मला आज छान आयुष्य मिळतं आहे ते असंच पुढे मिळत राहीलच. माझ्या लेकीचाही मला त्यासाठी खूप सारा सपोर्ट आहे, प्रेम आहे. आणि ह्यासाठी मी प्रचंड कृतज्ञ आहे देवाचरणी, निसर्गाच्या चरणी, या युनिवर्सला मी थँक्यू सो मच युनिवर्स असं म्हणते. चला ह्या नोटवरती मी इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी रुटीन शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण पुढे खूप सारे वेगवेगळी एक जर्नी एका घराची तुमच्यासोबत, एका कुटुंबाची तुमच्यासोबत म्हणजे आमचीच नव्याने शेअर केली जाणार आहे. तेव्हा त्यासाठी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल बटन आयकॉन प्रेस करा, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्यासारखे ज्यांना असे व्हिडिओज बघायला आवडत असतील त्यांच्यापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.